उजनी जलाशयातून जे आता बेकायदेशीरपणे वाळूचं उत्खनन किंवा मातीचं उत्खनन जे चालू आहे, तर याबाबत सगळ्या संबंधित उपविभागांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्यावर निश्चितच एक काहीतरी हे होणं गरजेचं आहे, काहीतरी बंधन लागणं गरजेचं आहे आणि त्यासाठी संबंधित जे विभाग आहेत त्यामधील तहसीलदार असो किंवा मग पोलीस निरीक्षक असो तिथील संबंधित, तर त्या आपण सगळ्यांनी एकत्र येऊन यामध्ये संयुक्त कारवाई करणं गरजेचं आहे, जेणेकरून या अशा पद्धतीच्या बेकायदेशीर गोष्टींवरती आपल्याला आळा आणता येऊ शकेल. नक्कीच यामध्ये उजनी विभागाची नेमकी कोणती जबाबदारी आहे? सातत्याने शेतकरी तक्रार करतात, तक्रारीकडे मात्र कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. अशा प्रकारचे शेतकरी असतील किंवा ग्रामस्थ त्यांच्यावरून आरोप केला जातो. हे उजनी विभागाची जबाबदारी आहे 100%, कारण उजनीच्या जलाशयातूनच हा वाळू उपसा किंवा माती उपसा होत आहे. तर यामध्ये आम्ही असे प्रपोज करत आहोत की एक कमिटी स्थापन व्हावी, ज्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटला इन्व्हॉल्व करून घ्यावं आणि त्या कमिटीच्या मार्फत किंवा त्या धडक पथकाच्या मार्फत आपल्याला ही कारवाई करता येणे शक्य आहे. साधारणतः कारवाईचे आदेश कधी प्राप्त केले जातील आणि किती दिवसात कारवाई होईल? याबाबत माझ्या कार्यालयाकडून आम्ही वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर केलेला आहे. यापूर्वीच पुन्हा एकदा विनंती करण्यात येईल की लवकरात लवकर धडक पथकांची स्थापना व्हावी आणि त्या मार्फत लवकरच आपल्याला ती कारवाई चालू करता येऊ शकेल. यापूर्वी शेतकरी असतील किंवा नागरिकांकडून सातत्याने तक्रारी तुमच्यापर्यंत पोहोचले गेले, तुमच्या विभागाकडून कोणत्या कारवाई करण्यात आल्या? या माझ्या विभागाकडून संबंधित जे काही उपविभाग असतील, उजनी जलाशयावरती इकडे करमाळा उपविभाग आहे, त्यानंतर पळसदेव उपविभाग, इंदापूर उपविभाग, या तीनही उपविभागांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे की जी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे बेकायदेशीरपणे चालू असेल माती उपसा, तर त्यामध्ये त्यांनी तात्काळ त्या घटनास्थळी जाऊन तिथे कारवाई करायची आहे. उजनी विभागाकडून माती उपसा करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या अधिकृत परवानग्या आजपर्यंत देण्यात आलेल्या आहेत? नाही, अशा कुठल्याही परवाना उजनी विभागाकडून देण्यात आलेला